शेतकरी मित्रांनो, शिरूर आणि शिरूर परिसरातल्या शेतकऱ्यांना मी गुलाबराव धोंडू कोतेकर, माजी सभापती, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, जाहीर आवाहन करतो की आपल्या शिरूरला दिनांक 14 जून 2026 रोजी सायंकाळी 5-5:30 वाजता मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत जलतारा या विषयावर पुरुषोत्तम वायळ सर हे येणार आहेत। त्यांचा आपण लाभ घ्यावा व आपल्या शेतामध्ये काय करता येईल याची ती माहिती देणार आहेत। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती राहून जलतारा या विषयी विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे। शेतकरी मित्रांनो, पुरुषोत्तम वायळ सर हे आपल्याला जी माहिती देणार आहेत त्यामध्ये आपल्या शेतामध्ये 12 महिने पाणी राहील अशी ती माहिती ते देणार आहेत। त्यामुळे विहिरीची पातळी, शेतातल्या पाण्याची पातळी वाढेल याची आपण चर्चेमध्ये आपणास सगळेच माहिती मिळणार आहे। तरी आपण उपस्थित राहावे ही विनंती। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चंद्रकांत मस्के, शिवसेना तालुका प्रमुख। आपल्या शिरूर गावामध्ये जलतारा जल परिषदच्या कार्यक्रमाचं आयोजन परवा सायंकाळी 6 वाजता करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचा फायदा, पाण्याचा फायदा त्या शेती या जलतारा योजनेमाध्यमातून झालेला आहे। आणि आपण जर का आपल्या परिसरामध्ये, आपल्या शिवारामध्ये जर का ही जलतारा योजना आपण राबवली आणि त्यामुळे आपल्या जो कोरडवाहू भाग आहे तो ओलाईत खाली येईल आणि शेतकऱ्यांचा पाण्याचा फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी निकाली लागेल। तरी सर्व शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण या परवाच्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून जातीने उपस्थित राहावं आणि ज्या मनामध्ये शंका असतील त्या शंकांचं निवारण त्या ठिकाणी करून घ्यावं आणि आपण येणाऱ्या काळामध्ये ही योजना आपापल्या भागामध्ये राबवून आपण सुजलाम सुफलाम आपण ओलाईत खाली शेती आणण्यासाठी म्हणून या कार्यक्रम नक्की राबवावा आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी त्यांना सर्वांना विनंती करतो। नमस्कार, मी आशुतोष विजय पाटील आपल्याला सर्वांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने जलतारा प्रकल्पाअंतर्गत जल परिषद 2026चं आयोजन हे आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं आयोजन या कार्यक्रमाचं आपल्या शिरूर या गावामध्ये बोरी परिसरासाठी बाजारपेठेमध्ये दिनांक 14 रोजी संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी करण्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। भूगर्भामध्ये पाण्याची वाढ होण्याच्या दृष्टीने, शेतकरी बांधवांच्या भविष्याच्या दृष्टीने ही जल परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सदर कार्यक्रमामध्ये जलतारा प्रकल्पाचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायळ सर हे शेतकरी बांधवांना भूजल पातळी वाढवणे, पाणी संवर्धन करणे आणि जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त काळ पाणी हे आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे टिकवून ठेवता येईल या संदर्भात अमूल्य असं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत। खऱ्या अर्थानं जर सांगायचं म्हटलं तर पाणी वाचवणं ही केवळ आपली जबाबदारी नसून पुढील पिढीसाठी आपण देत असलेली एक अमूल्य भेट आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। तर बोरी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा, या जल परिषदेचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा ही आपल्याला सर्वांना या ठिकाणी